चला तर मग मी आज तुम्हाला आमच्या गावाकडचे लग्न कसं असते ते सांगणार आहे. तर हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर मी आले आहे माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला आणि माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला. खूप कन्फ्युजिंग आहे ना? ओके, इट्स ओके. हे गोष्ट ना थोडीशी साईड ठेवा आणि मी जे सांगणार आहे त्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणजे एक्साइटमेंट लग्नाची का आहे ते जाणून घ्या. तर आम्ही आल्यावरती म्हणजे आमचं घर जे आहे ते थोडंसं माझ्या भावाच्या घरापासून दूर आहे. म्हणजे चुलत सखा भाऊ याच्या घरापासून आमचं घर थोडंसं दूर आहे. तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला बांगड्या भरण्यासाठी आलो तर आणि मी बघा किती नवरीपेक्षा जास्त बांगड्या भरलेल्या आहेत आणि ते मला खूप छान वाटते. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जी होती एंगेजमेंट होती, ज्यासाठी आम्ही बिलकुल उशिरा आलेलो आणि आम्हाला टायमिंगचं माहीतच नव्हतं की एंगेजमेंट किती वाजता आहे. एंगेजमेंट संपायला आणि आम्ही यायला एकच वेळ झाला. असो आम्ही एंगेजमेंट झाली तरी बी आम्हाला जो नवरीचा लुक वगैरे होता तो पाहायला भेटला. त्याच्याशी बोललो आम्ही आणि मग एका साईडला कोपऱ्यात जाऊन बसलो, कारण काही कामच नव्हतं. एंगेजमेंट तर झाली होती आणि आता प्रिपरेशन सुरू होतं हळदीचं. तर हळदीच्या प्रिपरेशनसाठी आम्हाला सजवायचा होता घाणा आणि त्यासाठी आम्ही फुलं वगैरे तोडून घेतले सगळे आणि मी घाणा सजवायला ते सुरुवात केली. हे बघा कशा प्रकारे मी घाणा सजवला आहे. मला कमेंटला नक्की करून सांगा की मी जे घाणा सजवलं आहे ते छान आहे की आणखीन काही त्यामध्ये इन्क्रीमेंट या प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. कारण मला खूप साऱ्या भाच्या आहेत, त्यांच्यासाठी आणखीन खूप त्यामध्ये प्रिपरेशन करायचे. आणि मला सगळेजण तिकडले गावाकडचे म्हणत होते की तू एवढा छानपैकी घाणा सजवलीस, पण आम्ही यामध्ये हळद कशी वाटायची. तर मी त्यांना सांगत होते की घाणा उचलायचा आणि बाजूला ठेवायचा, त्यामध्ये सगळं छानपैकी अशी हळद वाटून घ्यायची आणि घाणा परत त्या डिझाईनवर ठेवायचा. म्हणजे ऑब्वियसली ना एवढी मेहनत घेतली मी आणि ती कशाला वाटोळं करायची. तर यासाठी सगळेजण हसत होते, पण मला पण खूप हसू आलं, कारण मी असाच डायलॉग मारून टाकला होता. आणि बरोबर आहे ना, एवढं छान प्रिपरेशन केलं होतं मी, त्याच्यासाठी फोटोशूट वगैरे करणं गरजेचंच आहे ना. तर मी आणि आमची म्हणजे तिचे पप्पा नसल्यामुळं ती खूप मलाच परेशान करत होती आणि मला काहीच म्हणजे जे असती मजा करते लग्नाची ती करताच येत नव्हती, कारण मला दिवसभर रिवालाच उचलून लिटरली माझं जे हात आहे ते सुजून गेला. असो हा गोष्ट बाजूला ठेवूया. तर आमचे आलेत नवरदेव, म्हणजे एक प्रकारचा तो माझा मुलगाच म्हणावा लागेल, कारण तो आहे माझ्या सख्या मावस बहिणीचा मुलगा. तर झालं, नवरीचा विषय संपला, भाचीबाईचा. आता मी स्वागताला तयार आहे माझ्या मुलाच्या. तर त्यानंतर आले देवक म्हणजे तुम्हाला सांगणार, म्हणजे जे देवक आधी पाहायला जातो, कोणाच्या नावावर निघतो त्याला देवक घेऊन जाऊन मारुतीच्या पारावर जातो, तिथं पूजा केली जाते आणि त्यानंतर तो रिटर्न घरी येतो. मला पण जायचं होतं, पण आमच्या रिवाला तिथून मंदिरापर्यंत घेऊन जाणं म्हणजे कमीत कमी मला 2 किलोमीटर चालावं लागलं असतं, आणि जे की माझी कॅपॅसिटी नाही. त्यानंतर आमच्या रिवाने झिंगाट डान्सवर मस्तपैकी डान्स केला. त्याचा व्हिडिओ मी रिवाची जी लवली रिवा म्हणून प्रोफाईल आहे यूट्यूबला आणि इन्स्टाला, त्यावर पण मी अपलोड केली आहे. त्यानंतर तयारी सुरू केली. हळदीसाठी अगोदर नवरदेव नवरीला आंघोळ घालणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना हळद लावली जाते. तर तिथे मस्तपैकी 5 सवासिनी मिळून जे असतो गावाकडे ते कंठ बांधला जातो. त्यानुसार मग सगळ्यांनी दुरडीवर गरम पाणी टाकून, कुठं थंड पाणी पण टाकतात, पण थंडी खूप आहे, गरम पाणी टाकून मग मस्तपैकी नवरदेव नवरीला घासो आंघोळ घातली. त्यांचा फोटोशूट झाला. त्यानंतर पुन्हा त्यांना हळदी लावली. हळदमध्ये जे मंडप असतो तो मध्ये ठेवला जातो, त्यासाठी थोडंसं असते रीतिरिवाज. त्यानंतर हळद लावली आणि नवरदेवला बाहेर आणून मग बाकीच्यांनी हळद लावली आणि नंतर सुरू झाली खरी हळद लावून. बघा सगळ्यांनी पिवळं जरद करून टाकलेत. मला खूप अशी हळद इतकी लावली तर मला असं दिसतच नव्हतं. त्यानंतर आम्ही आलो मंडपामध्ये आणि बघा किती गरमी होत होती. मिरीवाला असं गोल गोल म्हणून म्हणजे हे फिरवत होते, तिला वारं लागावं जेणेकरून, कारण खूप मोठा स्पेस होता. लग्न खूप मोठं होतं आणि खूप छान पण झालेलं. त्यानंतर नवरा नवरीची एंट्री सुरू झाली, ज्यामध्ये चला बाहेर बसलेले पाहुणे मंडळी लग्न मंडपामध्ये बसून जायला शिल्लक आहे.
अशा प्रकारे खूप छान असं लग्न लागलं आहे. त्यानंतर जी दुसरी काय म्हणतात रीतरिवाज जे आहे ते सुरू झाले. नवरा नवरीचे एकमेकाला डबल अक्षदा टाकून घ्यायचा वगैरे असतो तो. आणि मी बसले जेवण करायला, जी की शेवटची पंगत होती, कारण मला रिवा अजिबात सुचू देत नव्हती आणि तिला घेऊन मी झोपवणं फीड करणं हे सुरू होतं. त्यानंतर मी शेवटच्या पंक्तीत आईसोबत बसले आणि ह्यानंतर चालू झाली सप्तपदी, जे जेवण वगैरे सगळं सुरू झाल्यानंतर असते. त्याच टायमिंगला साड्या काढण्याचा पण कार्यक्रम असतो, जे की पुढं मी ज्यामध्ये सूनमुख वगैरे बघितलं, छोटासा आरसा दिला जातो, त्यामध्ये त्यांच्या आईंची वगैरे ओटी वगैरे जी असतात चुलती त्यांची ओटी भरली जाते. आणि त्यानंतर एकाच आरशामध्ये बघायला सांगितलं जातं की सून आणि मुलाचा चेहरा दिसतोय का, जे की मी पाठीमागून केला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण पुढून जाऊन करणं मला खूप डिफिकल्ट होतं व्हिडिओ, कारण रिवा माझ्यापाशी बसली होती. आणि त्यानंतर विदाई सुरू झाली, जी की खूप रडत होते आणि यानंतरचा मी व्हिडिओ काढला नाही, सॉरी त्यासाठी. ओके, बाय.